मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही आहे. माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात. जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आज निफ्टीचा फायनल क्लोज झाला 24,274 वरती. 24,274 वरती आजच्या दिवशी निफ्टीने या ठिकाणी फायनल क्लोज दिलेला आहे. तर आजच्या दिवशी आपलं जे अनालिसिस असणार आहे एकदम सोपं असणार आहे. सोपं असण्याचं कारण काय ते पण मी तुम्हाला सांगणारच आहे. ठीक आहे, इथे लेवल आपल्या कालच्याच जे आपण अनालिसिस केलं ना कालचं, म्हणजे कोणते सपोर्ट असतील, कोणते महत्त्वाचे रेजिस्टन्स असतील, त्याच लेवल आजच्या दिवशी पण काम करणार आहे. त्याचं कारण म्हणजे मार्केट त्याच रेंजमध्ये थांबलेलं आहे. आता आपण जे इथे अनालिसिस करतोय ना, हे डेली टाइम फ्रेमवरती इथे एका दिवसाची एक कॅन्डल आपल्याला दिसते, 1 डेची कॅन्डल. मग ह्या ठिकाणी अनालिसिस करण्यासाठी पण एकदम सोपं आहे आपल्याला. जेव्हा आपण 5 मिनिटांमध्ये शिफ्ट होणार ना, तुम्हाला चार्ट पण समजायला एकदम सोपा. जसं आपण लाईव्ह वरती अनालिसिस करत होतो ना, तसंच अनालिसिस आपलं आत्ता पण असणार आहे. काहीच फरक नाही त्याच्यामध्ये. तुम्ही या 3 दिवसाच्या कॅन्डल बघताय, इथे तुम्हाला दिसेल बघा, ही 1, 2 आणि 3 ह्या 3 दिवसांच्या कॅन्डल. आता यांचे लो बघायचे तुम्हाला समजेल या ठिकाणी. यांचा लो जवळजवळ सारखाच. त्यानंतर हाय पण बघा, यांचा हाय पण सारखा. म्हणजे ह्या 3 दिवसांमध्ये मार्केट एका रेंजमध्ये थांबलेलं आहे. काल आपण म्हणायचो ना की मार्केट एका रेंजमध्ये इथे थांबलेलं आहे. ज्या लेवलला आपण मार्केट ब्रेक करेल तिथून एक ट्रेंडिंग मूव्ह मार्केटमध्ये येऊ शकतो. मग ते जायला वरती पण जाऊ शकतं किंवा खाली पण येऊ शकतं. दोन्ही पॉसिबिलिटी ते बनतात मार्केटमध्ये. मग तसं स्ट्रक्चर तयार होतंय. आता आजच्या दिवशी काय झालेलं होतं, आपण लाईव्ह वरती होतो ना सकाळी, मी तुम्हाला म्हटलं होतं बघा की आपलं लाईव्ह बंद होईल आणि तेव्हाच एक मार्केटमध्ये मोमेंटम येऊ शकतो. तसंच झालेलं होतं. मार्केटने नंतर एक मोमेंटम दिला होता आणि डायरेक्ट रेजिस्टन्स लेवल पर्यंत गेलेलं होतं. म्हणजे जो 24,350चा रेजिस्टन्स होता ना, त्या लेवल पर्यंत मार्केट जाऊन पोहोचलेलं होतं. तशीच झाली ऍक्टिव्हिटी. का झाली होती? मार्केट खूप वेळ एका झोनमध्येच थांबलेलं होतं, साईडवेज झालेलं होतं. त्यानंतर त्यामध्ये मोमेंटम येणं अपेक्षित असतं. ठीक आहे, मार्केट जर थोडं कॉन्सोलिडेशन मध्ये जात असेल ना, कोणत्याही एका साईडला एक मोमेंटम मार्केटमध्ये येत असतो. मग तो अप साईडला पण येऊ शकतो किंवा डाऊन साईडला पण, दोन्ही पॉसिबिलिटी बनतात. तसं स्ट्रक्चर पण चार्टवरती आपल्याला दिसत होतं सकाळच्या वेळेला. तर इथे आपण जर चार्टला बघण्याचा प्रयत्न केला तर एखाद्या वेळेला उद्याच्याच दिवशी असं होऊ शकतं, प्रोबॅबिलिटी की एक मोमेंटम मार्केटमध्ये यायला पाहिजे इथे. कारण की मार्केटने 3 दिवस इथे वेळ घालवलेला आहे. हा एक प्रकारचा पॉज झाला, आपण याला काय म्हणू शकतो, पॉज. ही चांगली बाईंग झाली मार्केटमध्ये. त्यानंतर मार्केटने ते पॉज घेतलेला आहे 3 दिवसांचा. इथे जर ब्रेकआउट मिळाला उद्याच्या दिवशी तर मार्केट बरोबर 24,500 पर्यंत जाऊ शकतं. या रेजिस्टन्स लेवल पर्यंत मार्केट इथं जायला पाहिजे उद्याच्या दिवशी. म्हणजे हाच एक सप्लाय झोन असणार इथे मार्केटमध्ये, एक रेजिस्टन्स असणार. मग तिथे बघायचं प्राइसचा बिहेव काय होतंय. मार्केट तिथं थांबतंय की क्लोज वरतीच येत आहे उद्याच्या दिवशी. असं व्हायला नको की मार्केट इथे पोहोचायचं 24,500 पर्यंत आणि तिथून शॉर्ट व्हायचं. पण तुम्ही एक ऑब्झर्वेशन केलं मार्केटमध्ये या 3 दिवसांमध्ये, कारण की आपण मार्केटमध्ये ऑब्झर्वेशन करायचे असतात, हे खूप गरजेचे असतात. मार्केटला बघायचं म्हणजे फक्त एक ग्रीन कॅन्डल बनते, एक रेड कॅन्डल बनते नाही. डेली आपल्याला शिकायला मिळतं मार्केटमधून काही ना काही. तुम्ही बघताय या 3 दिवसांमध्ये प्रत्येक वेळेला मार्केटमध्ये खालच्या लेवल पासून बाईंग होताना दिसते आपल्याला. खालच्या लेवल पासून काय होत आहे, बाईंग होताना दिसते. आज पण तसंच झालेलं आहे आणि जवळजवळ क्लोज मार्केटचा थोडा वरती आलेला आहे. जो क्लोज खाली यायचा ना 2 दिवसांमध्ये, तो क्लोज आपल्याला वरती येताना दिसतोय. त्यावरून एक वाटतंय की मार्केटमध्ये बाईंग यायला पाहिजे इथे आणि त्या मोमेंटमला कंटिन्यू करायला पाहिजे मार्केटने. म्हणजेच इथे बनणारी कॅन्डल अशी बनायला पाहिजे, इथे पॉज नंतर एक फॉलोअप बाईंग. म्हणजेच हा असणार ब्रेकआउट येते उद्याच्या दिवशी 24,350च्या वरती. तो काय असेल, ब्रेकआउट. आणि तो ब्रेकआउट जर झाला तर मार्केटमध्ये असणारे शॉर्ट आहे ते पण कव्हर होऊ शकतात आणि मार्केट बरोबर मग 24,500 पर्यंत जायला पाहिजे, हे प्राइस ऍक्शन नुसार. मग इथून आपल्याला स्ट्रक्चर चेंज होताना दिसू शकतं निफ्टीचं या लेवलच्या वरती. त्यामुळे ही 24,500 लेवल येणं मार्केटसाठी खूप महत्वाचे असणार, की त्याच्यावरती कंटिन्युअसली जर मार्केट थांबत गेलं तर एक चांगला मोमेंटम येणाऱ्या दिवसांमध्ये पण येऊ शकतो. म्हणजे हे जे मार्केट आहे ना डाऊन ट्रेंड मध्ये होतं, त्याचा ट्रेंड इथे बदली होणार. म्हणजेच मार्केट इथून जाणार अप ट्रेंड मध्ये. मग मार्केट अप ट्रेंड मध्ये जाणार. हे स्ट्रक्चर माझ्या मते समजलेलं असेल तुम्हाला. हे बघा, इथे हा पॉज आहे 3 दिवसांचा. या एकाच रेंज मध्ये मार्केट थांबलेलं आहे. जर हे मार्केट एका रेंज मध्ये थांबत असेल तर प्रोबॅबिलिटी या ठिकाणी ब्रेकआउटची जास्त असते. इथं द्यायला ते ब्रेकडाऊन पण देऊ शकतं, पण इथे प्रोबॅबिलिटी. हे स्ट्रक्चर जर बघितलं ना आपण, जशी प्राइस खाली आली, इथे बाउन्स घेतला, शार्प बाईंग, त्यानंतर एक पॉज आणि इथे एक ब्रेकआउट. म्हणजे उद्याच्या दिवशी जर मार्केट फ्लॅट ओपनिंग जर झाली आणि ब्रेकआउट जर दिला ना, तर तिथे मोमेंटम चांगला मिळू शकतो मार्केटमध्ये. अशा पद्धतीने तुम्ही प्राइसला रीड केलं पाहिजे. तुम्हाला ह्या गोष्टी पटताय का? तुम्ही
कॉमेंट बॉक्समध्ये मला सांगत चला, मी जे सांगत असतो तुम्हाला पटतंय का? कॉमेंट तर करायचंच आहे हो. मी आता लाईक आणि कॉमेंट हे तुम्हाला व्हिडिओच्या मधल्या भागामध्ये सांगत जाणार की तुम्ही व्हिडिओला लाईक करत चला. लाईक पण करायचं, कॉमेंट करायचं, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करत चालायचं. ज्या व्यक्तींना स्टॉक मार्केट शिकायचं आहे ना, आपली कम्युनिटी वाढली पाहिजे. मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत आलेलो आहे की माझा उद्देश पैसा बनवणे नाहीये. आणि जेव्हा बनायचं असेल युट्यूबच्या माध्यमातून, आता तर तुम्हाला माहिती आहे, एवढ्या व्ह्यूजने काय पैसा बनत नसतो. व्ह्यूज वाढले तर भविष्यामध्ये आपोआप पैसा पण बनत जाणार, तो प्रॉब्लेम नाही. त्याचं नाही जास्त, ते म्हणत नाही मी जास्त, पैसा आपोआप बनत जाणार. पण व्हिडिओ शेअर करायचा, चांगल्या लोकांपर्यंत पोहोचवायचा, जेणेकरून त्यांना चांगलं नॉलेज मिळेल. ठीक आहे, चुका त्यांच्याकडून स्टॉक मार्केटमध्ये होणार नाही, सेफ काम करतील. जो कष्टाने ते पैसा कमवताय ना, त्याला सेफ करतील. पहिल्या पैशांना आपल्याला काय करायचंय? सेफ करायचं. वाया घालू नका त्याला मार्केटला. चांगलं एज्युकेशन घ्या स्टॉक मार्केटचं. मग ते एज्युकेशन तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये टिकण्यास उपयोगी पडेल. लक्षात येतं ना मी काय म्हणतोय? त्यामुळे व्हिडिओला लाईक करायचंय, छानशी कॉमेंट करत चाला. जो टॉपिक असतो ना आपला व्हिडिओमध्ये, त्याला अनुसरून एक कॉमेंट करायची तुम्ही. बरोबर? कालपासून म्हटलं होतं की सर्वांनी करत चालय गोष्ट, पण काही जण करत नाही. काय प्रॉब्लेम मला पण समजत नाही. व्हिडिओ बघतात, पूर्ण बघत नाही की काय, असं पण होतं. मग तुम्ही जर कॉमेंट केली तर मला पण समजेल की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघताय. ठीक आहे, आपण येऊया मेन मुद्द्यावरती. तर अशा पद्धतीचं उद्या स्ट्रक्चर या ठिकाणी मग बनू शकतं आणि इथे कंटिन्युएशन व्हायला पाहिजे. मग हाच हर्डल आहे मार्केटसाठी मोठा, एक सायकोलॉजिकल रेजिस्टन्स 24,500चा. जर उद्या या ठिकाणी सेलिंग आली, बाईंग न येता या ठिकाणी मार्केटने ब्रेकडाऊन दिला, तर मग मार्केटसाठी एक चांगला सपोर्ट जर म्हटलं ना, ही लेवल तर आहेच सपोर्ट. हे बघा, ही लेवल पण इथे सपोर्टचं काम करणारच. 23,827 ची ही मोठी लेवल सपोर्टचं काम करेल इथे. म्हणजे मी राऊंड फिगर मध्ये पकडत असतो 23,800 ही लेवल आहे. पण खाली सायकोलॉजिकल सपोर्ट येतो एक 24,000चा. तिथपर्यंत मार्केट आरामात येऊ शकतं. 24,000चा एक सायकोलॉजिकल सपोर्ट, आणि चार्टनुसार जर बघितलं आपण लेवलनुसार, तर ही लेवल एक मग सपोर्टचं काम करते. याच्या खाली मार्केटने जायला नको. जरी येत असेल ना 23,800 पर्यंत, काही प्रॉब्लेम नाही, मार्केटने यायला पण पाहिजे. जशी बाईंग येते तसं रिट्रेसमेंट पण मार्केटमध्ये व्हायला पाहिजे. समजा आलंच या लेवलला, तर इथे मग बाईंग यायला पाहिजे. थोडी बाईंग घेऊन कंटिन्युएशन जर झालं तर मग आपण म्हणू शकतो की हे जे लो बनायचे ना मार्केटमध्ये, ते आता वरती शिफ्ट होत आहे आणि मार्केट आपल्या ट्रेंडला चेंज करतंय. मग प्राइस शिफ्ट होणार इथे. जे लो बनायचे ते लो वरती बनत जाणार, म्हणजेच हायर लोज बनत जाणार वरती. मग तिथे आपण म्हणू शकतो की मार्केटचा ट्रेंड चेंज होतोय. येईलच खाली असं नाही म्हणत मी. दोन्ही प्रोबॅबिलिटी बनताय. एक पॉज आहे तर एक तर कंटिन्युएशन होणार किंवा एक ब्रेकडाऊन. दोन्ही प्रोबॅबिलिटी या ठिकाणी मार्केटमध्ये बनत असतात. आलं लक्षात? स्टॉक पण चांगले चालताय, तुम्ही बघताय. आज पण डिफेन्समध्ये खूप तेजी होती. डिफेन्सचे स्टॉक जर बघितले तुम्ही आजच्या दिवशी, खूप जण या स्टॉकमध्ये ट्रॅप झालेले. कोणी कोणी टॉपला बाईंग केलेली आहे त्यांच्यामध्ये. बीडीएल सारखा स्टॉक, कोचिन शिपयार्ड, माझगाव डॉक, जीआरएसी, अनेक स्टॉक, असे अनेक स्टॉक डिफेन्सचे. एचएल सारखा स्टॉक बघा. या स्टॉकमध्ये आता थोडी रिकव्हरी व्हायला लागलेली. मागील दिवसांपासून आपण बघायचं ना, कंटिन्युअसली सेलिंग येते. त्यांच्यामध्ये आपल्याला आता बाईंग होताना दिसते या लेवलपासून. थोड्याच दिवसामध्ये 1-2 दिवस प्रॉफिट बुकिंग येईल. ते कंटिन्युएशन होत आहे का ते बघत चला फक्त. आणि जर तुमच्याकडे लॉंग टर्मसाठी डिफेन्सचे स्टॉक ठेवलेले असतील ना, विकू नका. त्यांना विकू नका. तुम्ही पॅनिक होऊन विकून टाकायचे. जेव्हा चालायला लागतील ना स्टॉक, रेल्वेचे पण बघा, रेल्वे पण जेव्हा रिव्हर्सल द्यायला लागतील ना, ते प्लसमध्ये येऊन जाणार तुमचे. आता चुकी तुमच्याकडून झालेली ती तुम्हाला मान्य करावी लागणार की तुम्ही हे स्टॉक बाय करताना टॉपला बाय केले. सर्वांनी फोमोमध्ये बाय केले की हे स्टॉक आहे ना दररोज वरतीच जातात, ते खाली येतच नाही. तुम्ही टॉपला बाय केलं त्यांना. ज्या स्टॉकने 500, 600, 700% रिटर्न देऊन टाकलेले, त्या स्टॉकला तुम्ही टॉपला बाय करताय. टॉपला बाय केलं त्यामुळे तुम्हाला आता इथे लॉस सहन करावं लागतं. रिव्हर्सल येणार त्यांच्यामध्ये, बाईंग पण येणार आणि तुम्ही निघणार पण इझिली त्याच्यामध्ये. पण तुम्हाला थांबावं लागेल एवढंच फक्त. त्याच्यामध्ये जास्त कालावधी तुम्हाला त्या स्टॉकमध्ये द्यावा लागणार. लार्ज कॅपचे पण स्टॉक आहे, त्यांच्यामध्ये पण रिव्हर्सल बनतोय. मग तुम्ही म्हणणार स्टॉकची नावं सांगा, तर माझ्यामध्ये हीच एक कमी की मी स्टॉकचं कोणतंही नाव सांगत नसतो आणि ते नियमांमध्ये बसत नाही आपल्या. प्रॉपर स्टडी करायचं तुम्ही. चार्ट असतात ते बघत चला, कुठे रिव्हर्सल बनतोय बघत चला आणि बाईंग करत चला त्यांच्यामध्ये. स्विंग ट्रेडिंगमध्ये रिव्हर्सलचा स्टॉक बाय करायचा. लॉंग टर्ममध्ये जो पडत असेल स्टॉक, कंपनी चांगली असेल, थोड्या थोड्या क्वांटिटी बाय करत चाल. हे बघा, तुम्हाला जर एक लॉंग टर्म पोर्टफोलिओ बनवायचा आहे, 100 स्टॉक जर तुम्हाला बाय करायचे असतील ना, आत्ताच्या वेळेला 25 करा. तुटलेला आहे स्टॉक,
पुन्हा 10-15% तुटला, पुन्हा 25 क्वांटिटी बाय करा, पुन्हा 10-15% तुटला, 25 बाय करा. किती तुटेल? एक चांगली कंपनी जर तुम्ही मिड कॅपचा स्टॉक निवडलाय, लार्ज कॅपचा निवडलाय, किती तुटणार हो जास्तीत जास्त? 30% तुटेल, 40% तुटेल. तुमचं प्रत्येक ठिकाणी काय होतं? अॅक्युम्युलेशन. आणि जेव्हा हा स्टॉक चालायला लागतो ना, मग तुम्ही तर लॉंग टर्म साठी घेतला ना, 5-10 वर्षांसाठी. काळजी कशाला करायची? तो जाणार वरती, मग तो तुम्हाला प्रॉफिट द्यायला लागतो. तरी मार्केट असं आहे, तुम्हाला जरी 3 दिवस इथे कन्सोलिडेशन मध्ये दिसतंय, निफ्टी इंडेक्स, बाकीचे पण इंडेक्सेस, पण काही स्टॉक मध्ये आता बाईंग यायला लागली, ते रिकवर आपल्याला होताना दिसतंय. मग त्या पद्धतीने तुम्ही मार्केटमध्ये काम करायचंय. आता काही महत्वाचे लेवल आपण बघू 5 मिनिटांमध्ये. जास्त नाही अनालिसिस करण्यासारखं काहीच नाही. मी तुम्हाला फक्त महत्वाचे लेवल सांगून देणार आहे. तेवढ्यामध्येच आपलं अनालिसिस आजच्या दिवशी संपणार पूर्णपणे. कारण की नवीन लेवल नाहीच आहे कुठे. जे आपण काल म्हटलो होतो तेच आज असणार आहे. बाकीचं नाहीच आहे काही त्याच्यामध्ये. बाकीचं काहीच नाही आजच्या अनालिसिस मध्ये. तर आपण जाऊया मग 5 मिनिटांच्या टाइम फ्रेमवरती. तर आपण आलेलो आहे आता 5 मिनिटांच्या टाइम फ्रेमवरती. हे दिसतंय सकाळच्या वेळेला मार्केट जे होतं रेंज बाउंड होतं, ओपन झालं. त्यानंतर पूर्ण वेळ मार्केटने एका रेंजमध्ये घालवला आणि आपण म्हटलो होतो इथे होतो बघा आपण, की लाईव्ह बंद केली की एक मोमेंटम येऊ शकतो. बघा मार्केटने एक छान ब्रेकआउट दिला होता. हा जो रेजिस्टन्स होता ना, इथे दाखवतो मी तुम्हाला लेवल, ही लेवल रेजिस्टन्सचं काम करतो. त्याचा ब्रेकआउट दिला आणि छान कंटिन्युएशन केलं होतं. मार्केट बरोबर ह्या रेजिस्टन्स पर्यंत जाऊन पोहोचलो, 24,350 पर्यंत. हा जो रेजिस्टन्स होता ना, तिथपर्यंत जाऊन पोहोचलं. आणि ह्या लेवल कशा छान पद्धतीने काम करतात, एक चांगलं उदाहरण आजचं पण हे बघा. रिजेक्शन तिथूनच आलेलं आहे. इथूनच मार्केट मग खाली आलेलं होतं बघा, या लेवलला. याच लेवल पासून मागचे 2 सेशन आणि आजचं एक तिसरं सेशन तुम्हाला समजेल की मार्केट तिथूनच खाली येत आहे. म्हणजे तो एक काय सप्लाय झोन आहे. लक्षात येतं ना तुम्हाला? तो झोन काय तयार झाला? एक सप्लाय झोन. मी तुम्हाला ड्रॉइंग पण करून दाखवतो. तिथे बघा, हा एक झोन, हा झोन हा झोन तयार झाला, एक सप्लाय झोन. म्हणजे आता चार्टला रीड करायचं म्हणजे एवढा चार्ट आपल्याजवळ असला पाहिजे समोर. मी तुम्हाला लेवल दाखवून देतो. इथे ही एक लेवल बघा, इथून पण मार्केट खाली आलं, सेलिंग आली बरोबर. इथे पण बघा मार्केट खाली आलेलं होतं आणि जेव्हा खाली आलं ना, इथूनच बाउन्स घेतला होता. ही लेवल दिसते तुम्हाला इथे, हा सपोर्ट. इथून वरती गेलं होतं नंतर. इथे पण बघा, इथूनच मार्केट खाली आलं आणि इथे बाउन्स घेतला होता. आजच्या दिवशी मार्केट ओपन झालं, वेळ घालवला, जवळजवळ ह्याच लेवलच्या आसपास, खाली आलं पण नाही ते. एक बाईंग झाली आणि मार्केटने इथूनच रिजेक्शन घेतलं ह्या लेवल पासून. म्हणजे ही लेवल आपल्यासाठी महत्वाची, ही वरची लेवल. आपण कालपासून म्हणतोय ना, ही लेवल 24,350चा एक रेजिस्टन्स, हा रेजिस्टन्स आहे. हा मार्केटसाठी महत्वाचा आहे. जेव्हा पण ही लेवल ब्रेक होणार, इथे एक छान मोमेंटम मार्केटमध्ये बनायला पाहिजे. 24,300 वरती असणारा एक कॉल रायडर, त्यानंतर 24,400 वरती असणारा कॉल रायडर. जर ह्या लेवलच्या वरती ब्रेकआउट झाला तर फास्ट मोमेंटम बनायला पाहिजे. मार्केट एकदम शार्प वरती जाणार. शार्प वरती गेलं म्हणजे 24,300 वरती असणारा कॉल रायडर तर निघणारच. मार्केट पुन्हा जाणार 24,400 वरती. ते पण कॉल रायडर निघायला सुरुवात करतील बाहेर. म्हणजे एक शॉर्ट कव्हरिंग रॅली मार्केटमध्ये यायला पाहिजे मग. पण त्याच्यासाठी मार्केटने थांबलं पाहिजे त्या लेवलच्या वरती. थांबलं तर मग एक शॉर्ट कव्हरिंग रॅली मार्केटमध्ये येऊ शकते. आणि मार्केटमध्ये जो विकनेस येणार ना मोठा, मग जोपर्यंत मार्केट ह्या लेवलच्या वरती आहे 24,125च्या वरती, काही अडचण नाही. मार्केट इथे रेंज बाउंड होणार. पण जेव्हा पण ह्या लेवलला ब्रेक करून खाली जायला लागेल मार्केट, इथं मार्केटमध्ये मग विकनेस येऊ शकते. इथं विकनेस येऊ शकते म्हणजे सेलिंग प्रेशर या ठिकाणी जास्त येऊ शकतं. सेलिंग प्रेशर या ठिकाणी जास्त येऊ शकतं. ह्या दोनच लेवल आपल्यासाठी महत्वाच्या. जोपर्यंत मार्केट ह्या 2 लेवलच्या आतमध्ये, तोपर्यंत मार्केट रेंज बाउंड. ही जी रेंज दिसते ना, एवढी रेंज असणार बघा. हे जे मी ड्रॉइंग केलेलं आहे ना, तुम्हाला दिसत आहे या रेंज मध्ये. इथे इथे ही एक लेवल, इथे. बस हेच अनालिसिस आहे आपलं, जे आपण काल केलं होतं. जसं उद्याच्या दिवशी पण समजा मार्केट फ्लॅट ओपन झालं किंवा थोडं गॅपअप झालं, याच्यावरती ब्रेकआउट दिला, एक छान मोमेंटम बनेल. 24,500 पर्यंत पण जाऊ शकतं डायरेक्ट. एक हर्डल येतोय त्याच्या अगोदर 24,443. हा रेजिस्टन्स येणार आहे इंट्राडे मध्ये एक लेवल. पण त्या मोमेंटम मध्ये जायला पाहिजे 24,500 पर्यंत डायरेक्ट मार्केट. किंवा नाही गेलं ते, इथून खाली आलं, पुन्हा या सपोर्टच्या खाली जर आलं 24,277, तर खाली पुन्हा एक लेवल सपोर्टचं काम करेल आपल्यासाठी.
24,238 जी पहिले रेजिस्टन्स होती, मग त्याच्या खाली जर आलं मार्केट तर कंटिन्युअसली पुन्हा इथे येऊन पोहोचतील ते 24,125 वरती. म्हणजे ह्या दोनच लेवल महत्वाचे आपल्यासाठी, एक तर ब्रेकआउट मिळेल इथे, नाहीतर एक तर ब्रेकडाऊन. मार्केट इथे काय असणार, रेंज बाउंड ह्या लेवलच्या आतमध्येच फिरत राहणार मार्केट इथेच. आणि तशीच ऍक्टिव्हिटी दिसते बघा चार्टवरती. हे ओळखता आलं पाहिजे. हे केव्हा ओळखता येईल तुम्हाला, जेव्हा चार्टवरती लेवल ओळखता येणार तुम्हाला, कोणती लेवल मार्केटमध्ये इथे काम करते. मग त्या लेवलला गेल्यानंतर मार्केटचा बिहेव कसा असू शकतो, तिथे सेलिंग येऊ शकते का, बाईंग येऊ शकते का, ती ऍक्टिव्हिटी तुम्हाला ओळखायची असते. मग अनालिसिस एवढंच आहे आपलं, याच्यामध्ये जास्त काही नाही अनालिसिस करण्यासारखं. आता जर गॅप अपच झालं ओपन जास्त, मी म्हणतोय ना की हा मोमेंटम इथे चांगला केव्हा येऊ शकतो, मार्केट जर फ्लॅट किंवा हलकंसं गॅप अप 24,300च्या आसपास जर झालं तर मग इथे मोमेंटम येऊ शकतो तो. पण जर ते जास्त गॅप अप झालं 24,450च्या आसपास, तर तो मोमेंटम अगोदरच मार्केटमध्ये निघून गेलेला असतो. मग तिथे आपल्याला बघायचं असतं की मार्केट जर गॅप अप ओपन होत आहे 100-150 पॉईंटने, तर सुरुवातीला प्रॉफिट बुकिंग येते का, आणि प्रॉफिट बुकिंग आली पण तर त्या डीपमध्ये मार्केटमध्ये बाईंग येते का, त्या गोष्टींचे ऑब्झर्वेशन करायचे असतात. मग हे जे रेजिस्टन्स असतात ना, जसं ही लेवल रेजिस्टन्स आहे, मार्केट गॅप अप झालं की ही लेवल नंतर सपोर्ट बनून जाते. मग मार्केटसाठी हा सपोर्ट बनून जातो. तसंच गॅपडाऊन मध्ये पण जास्त गॅपडाऊन शक्यता वाटत नाही की जास्त गॅपडाऊन ओपन होणार, पण झालंच की डायरेक्ट 24,000च्या आसपास मार्केट गॅपडाऊन ओपन झालं 200-250 पॉईंट इथेच. मग ही जी लेवल असते ना, मग हा सपोर्ट जो असतो तो नंतर बनतो रेजिस्टन्स. म्हणजे मार्केट बाउन्स घेणार, मग बघायचं या लेवलला थांबतंय का की इथून पुन्हा शॉर्ट होत आहे. या गोष्टींचं ऑब्झर्वेशन चार्टवरती करत चालायचं आणि थोडं स्मार्ट पद्धतीने काम करत चला मार्केटमध्ये. रॅन्डम काम करू नका. बहुतेक जणांचं मी ऑब्झर्वेशन करत असतो की रॅन्डम काम करतात. तुम्हाला एकतर घाई खूप झालेली असते, घाई कामाची नाही, मार्केटमध्ये थोडा वेळ द्यावाच लागतो. अहो इथे हे 1-2 दिवसांचं काम नाहीये. मार्केटमध्ये काही जणांना 5-5, 7-7 वर्ष होऊन जात असतात, तरी ते कॅच होत नाही गोष्टी पूर्ण त्यांच्याकडून, तरी कमी असतेच कुठे ना कुठं. मग तुम्ही 1-2 महिन्यांमध्ये किंवा 1-2 दिवसांमध्ये जर ताबडतोब पैसा बनवण्याचा प्रयत्न करताय, थंबनेल बघून जाऊ नका. बहुतेक जणांच्या थंबनेल ना की स्विंग ट्रेडिंग मध्ये करोड रुपये बनतात. ती व्यक्ती म्हणते स्विंग ट्रेडिंगच करायची, पण ते स्विंग ट्रेडिंग असतं काय, कशी केली जाते, त्यासाठी कोणता अभ्यास पाहिजे मला, हे तर स्विंग ट्रेडिंग म्हटलं की स्टॉक बाय करायचे आणि होल्ड करायचे झालं. मग तुम्ही ते टॉपला बाय करून टाकायचे, 2 वर्षभर सांभाळायचे, 2 वर्ष सांभाळायचे, त्याला म्हणत नाही ना स्विंग ट्रेडिंग. शॉर्ट टर्म साठी आपण जी ट्रेडिंग करतो ना, 8-10-15, जास्तीत जास्त 1 महिना झाला, त्याला आपण म्हणणार स्विंग ट्रेडिंग. नाहीतर तुम्ही 2-2 वर्ष स्टॉक होल्ड करून बसायचे, त्याला इन्व्हेस्टमेंट म्हणणार आपण. आपोआप पोर्टफोलिओ तयार होतात तुमचे, मग बनवायची गरज पण पडत नाही. तर माझ्या मते या सर्वांना गोष्टी समजत असतील मी जे सांगतोय तुम्हाला. आणि इंट्राडे टाळा, इंट्राडे करू नका. इंट्राडे, फ्युचर अँड ऑप्शन याच्यामध्ये जाऊ नका, नेहमी सांगतो आणि सांगत पण जाणार. ज्या पण व्यक्ती इंट्राडेमध्ये काम करतात त्या प्रॉफिटेबल कधीही नसतात, आणि ज्या FNO मध्ये करतात खास करून इंट्राडे, त्या तर होऊच शकत नाही प्रॉफिटमध्ये, त्या होऊ शकत नाही प्रॉफिटेबल. तुम्ही म्हणणार आज युट्यूबवरती 40 लाखांचा रील बघितला, रील वगैरे बघत बसू नका. प्रीमियम ग्रुप आहे, डिलीट करून टाका. तुम्ही टेलिग्राम ग्रुपला जॉईन झालेले असतात, खूप सारे टेलिग्राम ग्रुप आहे तुमच्या मोबाईलमध्ये, मला माहित आहे. प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये जवळजवळ 10-15 ग्रुप जॉईनच केलेले असतील तुम्ही. टेलिग्राम ग्रुप आहे, डिलीट करून टाका. ते इंस्टावरती रील बघत बसू नका. तुमचं मन आहे ना विचलित होतं त्याने, आणि तुम्ही अभ्यास पण करत नाही मग स्टॉक मार्केटचा. एखाद्याने ही स्ट्रॅटेजी सांगितली तिचा वापर करतात, एखाद्याने ही इंडिकेटर सांगितलं ते लावत बसतात तुम्ही. म्हणजे तुमचा जो फोकस अभ्यासावरती पाहिजे ना तो होत नाही, आणि तुम्ही वेगळ्याच गोष्टी करायला लागतात. मग जे प्रॉपर शिकायला पाहिजे त्याकडे कोणी लक्षच देत नाही, तर त्या चुका करायच्या नाही तुम्ही, ठीक आहे. आणि जर तुम्ही करताय इंट्राडे, तुम्हाला वाटतंय की नाही कंट्रोलच होत नाही, स्टॉप लॉस लावत चाला, त्याच्यामध्ये रिस्क घेऊन निघून जायचं. पण ते अंदाजे माझ्या मते मला योग्य वाटत नाही ते तुम्ही केलेलं. कारण की पैसा बनवायला कष्ट लागतात. सर्वजण दिवसभर काम करताय आणि 5 मिनिटांमध्ये वर्षभराची कमाई घालवायची, ते मला योग्य वाटत नाही. त्यामुळे मी नेहमी सांगत असतो तुम्हाला, या गोष्टी करू नका, ठीक आहे. हे टेलिग्राम, FNO, इंट्राडे हे सोडून द्या. सर्व स्टॉक असतात, स्विंग ट्रेडिंग करत चला, ETF असतात, म्युच्युअल फंड आहे, त्यांच्यामध्ये गुंतवणूक करत चला. तिथे पैसा बनेल तुमचा. जिथे पैसा बनतोय ना तिथे जायचं. लक्षात आलं? तर माझ्या मते सर्वांना आजचा व्हिडिओ नक्की आवडलेला असेल, आणि आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायचंय आणि व्हिडिओला कॉमेंट करा ना
कॉमेंटची संख्या वाढली पाहिजे आणि व्हिडिओ पण जास्तीत जास्त शेअर झाला पाहिजे. ठीक आहे, सर्वांनी लाईक, कॉमेंट आणि शेअर पण करायचे. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.